वाघीण नाही तर हरणी असेल तर ती निघाली कुत्री. कुत्री? पण जनावर एकदम उमद्या. मग अशी काय आवाज झाला म्हणून मी बघायला बागेत गेलो तर ही बाया पायानं माती उकरत होती. मी तिला गोंजरलं, धरली आणि बांधून तळगाला ठेवून दिले. पण हीच तुझ्या काकांनी पाठवलेली चंपा आहे कशावरून? कशावरून म्हणेल? अरे तिच्या गळ्यात पट्टा आहे, त्या पट्ट्यावर बिल्ला आहे आणि त्या बिल्ल्यावर चंपा असं लिहिलेलं आहे. अरे बॉस, आमच्या काकांचं काम आहे एकदम सिस्टमॅटिक. हल्ला जागेवर तर गोळी घालीन. काय बच्चा, घाबरलास ना माझ्या बंदुकीला? काका तुम्ही? हेच का तुझे काका? हेच. होय बरं, मी त्याचा एकुलता एक बळवंत काका. पुतण्या हा कोण? हा काका, हा माझा लंगोटी यार दोस्त भरत. लंगोटी यार? अरे तू लंगोटीत फिरत असताना कधी पाहिलं नाही याला? कसं? अरे आम्हा शिकाऱ्यांची नजर तीक्ष्ण असते, फसायचं नाही आम्ही. काका, लंगोटी यार म्हणजे कॉलेज मधला फास्ट फ्रेंड. अरे मग त्याला पॅन्ट यार म्हण की. बरं, आमची चंपा आली इथं? हो आली ना काका, तिची सगळी व्यवस्था लागली. अरे तिचं मूळचं नाव चिल्ली, मला ते आवडलं नाही म्हणून मी चंपा. तुला आवडलं? मला आवडलं. एकंदरीत कशी काय बरं वाटली तुला आमची चंपा? बरी वाटली? नुसती बरी वाटली? नाही नाही, छान उमदी वाटली. उमदी? हो. अरे वाटणारच. मध्य प्रदेशातल्या जंगलात आम्ही तिला पैदा केली. तुम्ही तिला पैदा केली? हो. अरे पैदा केली म्हणजे मिळवली. आम्हा शिकाऱ्यांची भाषा वेगळी, जंगली प्राण्यांशी मिळती जुळती. करेक्ट. अरे गेलो होतो वाघाच्या शिकारीला, तिथंही वाघीण भेटली. करेक्ट, वाघीण असे. हे बघा, एक दोन नखा अशी मारलेत ना काका, अजून हात झोंबतोय. नख मारली? मग सुरुवातीला ताब्यातच आहे ना, जवळ गेलो धरायला की पळायची, धरली की पळायची. धरली? मग शेवटी धरली, थोडस थोपटलं, गोंजारलं, बांधून तळघरात ठेवून दिलाय. काय? तू माझ्या चंपाला तळघरात ठेवून आलास? काका, आता आधी मी गेस्ट रूम मध्ये ठेवणार होतो, पण तुम्हाला माहिती आहे ना माधुरीचा स्वभाव. पण ती मजेत, तिची सगळी व्यवस्था केली. काका, येताना मी तिचा किस पण घेऊन आलो. काय? तू माझ्या बायकोचा किस घेऊन आलास? बायको? चंपा तुमची बायको? हो. अरे गिरीश, म्हणूनच तिने तुला नखा मारली असतील. आपण काका, चंपा तुमची बायको आहे हे मला कसं कळावं आणि कसं पटणार? काय हो, तुम्हाला काय माणसाच्या जातीतली बायको मिळणार नव्हती का? मग काय ती माणूस नाही? म्हणजे अरे आता आदिवासी जमातीतली आहे म्हणून. पण मी तिला शिकून पाठवली होती. अरे म्हणून काय झालं? शिकवून पाठवले ते म्हणे म्हणून काय कुत्रीशी लग्न करायचं? खबरदार, माझ्या बायकोला कुत्री म्हणाला तर गोळी घालेन. काका प्लीज रागवू नका. मग आम्ही तिला काय म्हणायचं? अरे आपल्या चुलतीला काकी म्हणतात का कुत्री? कुठे ती? तळघरात. काका इकडे इकडे. हे तुझे काका चक्रम आहेत का? चक्रम? येस. माधुरी आणि तिची मावशी आमच्या काकांना चक्रमच म्हणतात. त्यांचा एक स्क्रू ढिला आहे म्हणे. दोन्ही स्क्रू ढिले? हो, मला वाटतं सगळे स्क्रू ढिले झाले. बरोबर आहे. बरीच वर्ष त्यांचं लग्न नाही झालं ना, म्हणून हे असं झालं असं. कुत्रीची लग्न? आता आपण काकांकरता एक मुलगी बघतो. काय? काकांचं लग्न करून देऊ. अरे गोडामे घराण्याच्या आबरूचा प्रश्न आहे. वा वा वा. आधी तुझ्याकरता बायको बघितली, आता काकांकरता बायको बघायची. तर काय करणार, बायको सगळे स्क्रू पडायच्या ठिकाणावर थोडे राहिले पाहिजेत ना. बर. तू असं हे बायको नको. अरे माझी बायको आहे. गिरीश भाऊजी, अरे माधुरी, तू कधी आली? मी माधुरी नाही. ही कसली चेष्टा? मी माधुरीची जुळी बहीण विभावरी. अय्या, म्हणजे सीता और गीता की काय? पण तुम्ही कोण? का तुम्हीही आणखीन एक मिसेस गोडांबे? मिसेस गोडांबे? आणखीन एक? हो, इथं येणारी प्रत्येक स्त्री मिसेस गोडांबे व्हावी असं गिरीशला वाटतंय. मग तुम्ही पण वाटतं? काय लाज वाटते का? मी गिरीशची मेवणी आहे, मेवणी. मग तुम्हाला कसं काय नाही वाटलं मला मिसेस गोडांबे म्हणताना? मी मिसेस भाटे, भरतला माझ्या नवऱ्याला शोधायला आली आहे.